तुम्ही जर वाय भागात जर फिरायला येणार असाल, प्लॅन असेल तुमचा, तुम्हाला जर एक 3-4 तास मस्त अशा ग्रामीण वातावरणात किंवा शेतीमध्ये घालवायचेत ना, तर तुम्ही खरोखर या ठिकाणाला भेट द्या. स्ट्रॉबेरीसुद्धा शेती सगळी बघायला मिळेल. तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर मागाशी टाकला आहे, नसेल तर मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकेन मी, त्याच्यावर कॉल करून तुम्ही येऊ शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला काही ट्रेकिंगचा वगैरे किंवा गड किल्ल्यांचा नाही आहे. तर आज आपण आलेलो आहोत माझ्या मामांच्या गावाला आलो आहे. मामांचं गाव आहे माझं वाईजवळ पसरणी म्हणून गाव आहे. तर आता आम्ही त्यांच्या शेतात आहे, शेत दाखवतो तुम्हाला. असं आहे स्ट्रॉबेरीचं शेत. आणखी एक प्लॉट आहे तो खालच्या बाजूला आहे स्ट्रॉबेरीचा. आता मी या प्लॉटमध्ये आलो आहे. माझ्यासोबत आज आहे माझा मोठा भाऊ आहे, तो पुढं आहे तिकडे बघा. हा आणि ही दोन त्याची मुलं, साक्षी, आदित्य. माझ्या 2 मुली तिकडे आहेत, ह्या 2. आणि ही जी छोटी आहे ना पुढं, ही या प्लॉटची मालकी नाही, आमच्या मामांची नात स्वरा. मस्त आलेला आहे. हां, आम्ही तर एवढे तोडलेले आहेत स्ट्रॉबेरीच्या शेजारी एक प्लॉट आहे बघा. हे जे आहे हे टोमॅटो आहे आणि हा आहे तो फ्लॉवर आहे. हां, तर टोमॅटोला सुद्धा फुलं आलेली आहेत. आत्ता फुलं दाखवतो तुम्हाला, हे बघा फुलं आली. तर काही दिवसातच तिथं फळधारणा होईल, म्हणजे टोमॅटो लागतील त्याला. मग टोमॅटो लागल्यानंतर टोमॅटोच्या ओझ्यानं झाडं खाली पडू नयेत म्हणून या सुतळीनं ते बांधलेले असतात त्याच्या फांद्यावर. असा हा प्लॉट पूर्ण टोमॅटो आणि फ्लॉवरचा आहे. या बाजूला येते स्ट्रॉबेरी. माझ्या मामांच्या मुलाचं नाव सुद्धा नितीनच आहे. त्याच्या नावावरूनच माझं नाव नितीन ठेवलं. आम्ही दोघं सुद्धा नितीनच आहे. आणि आता हे आपल्या स्ट्रॉबेरी आणि हे टोमॅटो फ्लॉवरच्या प्लॉटची मालकी. हे बघा, हे बघा, या ओनर ऑफ दिस प्लॉट. हां, दुसरं महत्त्वाचं सांगतो आता. जर कोण तुमच्यापैकी वाई, महाबळेश्वर, पाचगणीला फिरायला येत असेल आणि तुम्हाला ताजी स्ट्रॉबेरी हवी असेल, शेतात येऊन हातानं जर तोडून तुम्हाला घ्यायचे असेल, शेत पाहायचं असेल, तुम्हाला खाली मी डिस्प्लेला की नंबर देतो, मोबाईल नंबर, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. स्वतः शेतामध्ये येऊन तुम्ही स्ट्रॉबेरी हातानं तोडून घेऊन जाऊ शकता. 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून बुकी चालू असते. थंडी बघायची नाही, काय बघायचं नाही, सगळं उठायचं. तोडायचे ज्या दिवशी ना, त्या दिवशी सकाळी 6ला येतं यायचं रानात. किती जण लागतं तोडायला? तोडायला घरची पोरं आहे ना, पोरं असतात ना तोडायला. पोरं असतात, पण आता पोरं सकाळची जातात ना क्लासला. मग तुम्ही किती जण तोडायला? 3 जण. तरी तास 1.5 तास जात असेल तोडायला. 9 वाजता. 9 वाजता 6 ते 7, 7 तोडलं की झालं नाही, घरी जाऊन भरायची परत भरायची निवडून आणि ते बॉक्समध्ये. स्ट्रॉबेरी पिकाला पैसे लोकांना दिसतात, मेहनत खूप आहे, जबरदस्त मेहनत करावी लागते. आणि दुसरी गोष्ट, आता किरकोळ आत्ता सध्या बघा, आता हा डिसेंबर महिना चालला आहे, डिसेंबरचा 2रा आठवडा. आत्ता बाजारात 400, 500, 600 रुपयानं स्ट्रॉबेरी चालली. पण जागेवरून ते 200 रुपयानं घेऊन जातात. एवढा शेतकऱ्याला जेवढा प्रॉफिट मिळत नाही तेवढा एका दिवसात व्यापारी प्रॉफिट कमावतो. बघा शेतकऱ्याची अवस्था कशी येते. बरं, आता हे टोमॅटो आणि फ्लॉवर दाखवलं. आता त्याच्या अलीकडच्या ज्या होळीत हे जे आहे ना, ही फराशी आहे बघा. आपण व्हेज पुलाव किंवा मिक्स व्हेजला जी खातो पण आहे, त्याला फरसबी किंवा फराशी म्हणतो ना, ही ती आहे. अजून याला लागलेलं नाहीत शेंगा. याला सुद्धा बघा बांधावं लागतंय असं. हे बघा औदुंबराचं झाड आहे, म्हणजे उंबराचं झाड आहे. एवढं मोठं आहे बघा झाड, खूप मोठं आहे. आणि समोर जी झाडं आहेत ही तुतीची झाड आहेत. तुती म्हणजे मलबेरी म्हणतो ना आपण, ती आहे. हा ऊसाचा प्लॉट आहे. ऊस आता तोडून झालेला आहे, फक्त आता एक खेप न्यायची बाकी आहे. तो ऊस आहे बघा मांडलेला तसंच. एक खेप जाईल, अर्धी ट्रॉली भरली याच्यात. इकडे थोडे राहिलं आहे, इकडे राहिलं आहे. आणि यांचं आता काम चाललं आहे. हे जे ऊसाचे वाडे आहेत ते वाडे ट्रॉलीत भरून गुरांसाठी. या समोर गोठा आहे, ते जाताना दाखवतो, ते गोठ्यात नेऊन टाकणार वाडे.
हा जो प्लॉट आहे ही ज्वारी आहे, ज्वारी किंवा शाळू, आपण जी भाकरी खातो का नाही ती ज्वारीची, ती ही ज्वारी आहे. आणि हा जो प्लॉट आहे हा आहे गव्हाचा प्लॉट. गहू आहे, आजच याची भांगलन झालेली आहे, म्हणजे यातलं तण काढून झालं आहे. आदित्य काय मग कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. मुंबईत नुसतं गर्दी गर्दी मोकळं वाटतंय जरा. ही सुद्धा शेती मामांचीच आहे, ही तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. हे जे आहे आता तुम्ही जे शेतकरी असतील त्यांनी ओळखलं असेल, याला सुद्धा फुलं आलेत बघा. हा पावटा आहे, त्याला शेंगा सुद्धा आलेत बघा. पावट्याला सुद्धा यंदा ज्या म्हणाव्या अशा शेंगा लागेना, त्याच्यावर मध्ये जे आभाळ आलं ना आपलं 8-10 दिवस, त्यामुळे खूप शेतीचं नुकसान झालं आहे. किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे, त्यामुळे शेंगासुद्धा कमी लागल्यात, लागलेल्या गळून जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. हा पावटा आहे. इथं हे फ्लॉवर आहे बघा. मागच्या वरच्या शेतात कोबी होता आणि हे फ्लॉवर आहे. आणि हे जे वाळलेलं दिसतंय हे आलं आहे. आलं आता हे काढायला आलं, वाळल्यामुळं आता हे आपण काढू शकतो. जर ठेवायचं असेल आपल्याला तर तसंच ठेवू शकतो पुढच्या वर्षीला. पुन्हा त्याला फुटवा येऊन आपण पुढच्या वर्षी काढू शकतो. हा प्लॉट आल्याचा आहे. खालचा जो प्लॉट आहे तो सुद्धा आल्याचाच प्लॉट आहे, फक्त ह्याचा कालावधी झाल्यामुळे हे वाळले. आल्यामध्येच आता हा यांनी फ्लावर लावला आहे आणि मध्ये मिरचीसुद्धा लावली आहे बघा. मिरची या बाजूला भरपूर मिरची आली बघा. बघा मिरची. आम्ही मिरच्या सुद्धा घेतल्यात बघा, हिरवीगार ताजी ताजी मिरची. या ठिकाणी बघा हा दुसरा प्लॉट आहे स्ट्रॉबेरीचा. इकडची पण स्ट्रॉबेरी बघा. इकडची झाडं थोडीशी चांगल्या म्हणजे छान आहेत तिकडच्यापेक्षा. या बाजूला बघा मेथी आहे, मेथीची भाजी आहे. इथं भाजी पण बघा किती मस्त आली आहे. ही सुद्धा उपटायला आली आता. हे जे आहे ते कांद्याचं रोप, कांद्याचं बी टाकून आता हे रोप तयार केलं आहे. हे रोप थोडंसं अजून मोठं झाल्यानंतर हे उपटून मग नवीन प्लॉटमध्ये याची लागण करणार. तर आपण आता थोडीशी भाजी उपटणार आहे मेथीची. तर आता आपण मेथीची भाजी घेतलेली एक पेंडी, मस्त आहे बघा भाजी. तर आता आपण हे स्ट्रॉबेरीचं शेत पाहिलं, त्याच्या खाली भाजी काढली. आता तुम्हाला विहीर दाखवतो तुमच्या मामांची विहीर. ही विहीर आहे. पाणी बघा किती आहे, खूप पाणी आहे, एकदम क्लीन क्रिस्टल क्लिअर आहे, स्वच्छ पाणी. या ठिकाणी बघा इमर्जन्सी जर पाणी काढायचं असेल विहिरीतून आपल्याला पिण्यासाठी वगैरे, तर इथं कप्पी लावलेली आहे. हे एक दोरी घ्यायची, दोरीला बादली बांधायची, दोरी याच्यावरून खाली सोडायची आणि मग ती दोरी अशी ओढायची. ह्याच्यामुळे ते सोपं जातं वर ओढायला. तर हिला कप्पी म्हणतात. रहाट असतो तो असा मोठा असतो रहाट, तो वेगळा असतो. हे चला जास्त डोकवू नका, चला. हे जे आहे हे शेतातील काही वस्तू वगैरे ठेवायला, अवजारं ठेवण्यासाठी हे छोटेसे शेतघर बांधलेलं आहे छोटं. हा सुद्धा गोठाच आहे. सध्या गाई सगळ्या मुक्त पद्धतीचा गोठा जो म्हणतात तो या ठिकाणी आहे बघा, तुम्हाला दाखवतो. ही बघा शेळी पण आहेत, ही एक आहे, ती एक आहे आणि त्या गायी आहेत. 6 गायी आहेत. आपल्याला बघून त्यांना म्हटलं त्यांचा मालकच आलाय, लगेच आल्यात. याला मुक्त गोठा पद्धत म्हणायची, म्हणजे बांधलेल्या नसतात त्या ठराविक जागेमध्ये मोकळे सोडलेल्या असतात. हे इकडं असं शेड आहे मोठं, इथं वैरण ठेवलेली आहे. इथं आत्ता बघा ते आपण ट्रॉली बघितली का मग, अशी ट्रॅक्टर ट्रॉली, त्यातून हे वाडे गोळा करून आणलेत आणि इथं टाकलेत. काही ऊस सुद्धा थोडा आणून टाकला त्यांनी, तर तो इथं का टाकला आहे तुम्हाला दाखवतो. ही जी आहे ही आहे कुट्टी मशीन.
म्हणजे जो चारा जो आहे तो सगळा असं छोटा छोटा करण्यासाठी कापण्यासाठी हे मशीन आहे. तर हे ब्लेड आहेत ह्या मशीनचे, ही लाईटवर आहे. मोटर चालू झाल्यानंतर या भागातून आत चाऱ्याच्या पेंड्या सोडायच्या आत. मग हे जे चक्र आहे हे असं पूर्ण फिरतं गोल आणि याच्यातून इथं असा चारा कट केला जातो. तर आपल्या मामांची शेती पाहून झालेली आहे. इथं मामांचा ट्रॅक्टर सुद्धा उभा आहे बघा, सोनालिकाचा आहे. शेतघर आहे मामांचं. आणि आता आपण आता मामांच्या घराकडे जाऊया. घराकडे जाण्याचा पण किती मस्त रस्ता आहे ते बघा. आणि हा ओढा क्रॉस करून वर जावं लागतं आपल्याला. मस्त सावली आहे, थंडगार आहे. इथं काय झालं? उत्तर पाण्यात आता जा. तुम्ही जर वाय भागात जर फिरायला येणार असाल, प्लॅन असेल तुमचा, तुम्हाला जर एक 3-4 तास मस्त अशा ग्रामीण वातावरणात किंवा शेतीमध्ये घालवायचेत ना, तर तुम्ही खरोखर या ठिकाणाला भेट द्या. स्ट्रॉबेरीसुद्धा शेती सगळी बघायला मिळेल. तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर मागाशी टाकला आहे, नसेल तर मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकेन मी, त्याच्यावर कॉल करून तुम्ही येऊ शकता. तर आता आपण मामांच्या घराकडे जाऊया. आम्ही गाड्या तिकडेच लावलेत मगाशीवर, शेतात फेरफटका मारायला आलो होतो. आता जाऊया वर. हां, मेन उद्देश होता भाजी घेणे. हाय सबस्क्राइब करा चॅनलला. आणि आदित्यचा सुद्धा एक चॅनल आहे यूट्यूबला, रायडर गॅरी, मोटो ब्लॉगिंग, राईड बाईक रिलेटेड, त्याचे सुद्धा व्हिडिओ असतात. त्याच्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढं बघा असा थोडासा रस्ता, एक 5 मिनिटातच मामांचं घर येतं आहे. अगदी रस्त्याच्या समोर इथं घर आहे. ही सुद्धा दोन्ही शेतं मामांचीच आहेत. याच्यात आहे ते भेंडी आहे. भेंडीचा ॲक्च्युली आता बार संपत आला आहे तो. इथं बघा तुम्हाला आलं दाखवतो. हे सगळं आलं धुवून ठेवलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी आलं धुण्यासाठी हा टँक बांधलेला आहे. आलं धुण्यासाठी किंवा पाणी जे लागतं आपल्याला त्यासाठी. हे बघा, हे आलं हे धुवून शिल्लक राहिलेलं आलं आहे, जे की मार्केटला हे चांगल्या दरानं जात नाही. ते चांगलं निवडं काय ते इकडे भरून ठेवले, आता संध्याकाळी मार्केटला घेऊन जाणार. इथं सुद्धा पालेभाजीचा प्लॉट आहे. ही भेंडीचा प्लॉट आहे. या ठिकाणी ही जी आहे ती पोकळ्याची भाजी आहे, अलीकडची जी लाल दिसते आपल्याला ती. आणि पलीकडे जी आहे ती मेथीची भाजी आहे. आणि इथं आता नवीन भाज्या 2 टाकलेल्या आहेत. कोथिंबीर एकात टाकली आहे, एकात तांदूळजा टाकला आहे. पलीकडे भेंडीचं शेत आहे. आणि हा आहे तो पावटा आहे. किती उंच झाला आहे बघा पावटा. माझ्यासुद्धा डोक्याच्या वर उंची गेली. याला सुद्धा फुलं भरपूर आलेत बघा. शेंगा पण आहेत पावट्याच्या. बाजारातल्या भाज्या बघणं आणि शेतामध्ये येऊन भाज्या पाहणं खूप फरक असतो. या ठिकाणी बघा हरभरा लावलेला आहे. ह्याच्यात हे टोकून लावलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पेरणी करतात, हे टोकन पद्धतीने केलेलं आहे. हे बघा इथं सुद्धा आहे पावटा. आणि हा जो आहे ना पावटा, हा तर ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल, हा चनोरा पावटा आहे. म्हणजे देशी पावटा म्हणतो ना आपण. याची चव खूप छान असते, खूप मस्त आमटी लागते या पावट्याची. तर हे आमच्या मामांचं घर सगळे बसलेत बघा. आपण शॉर्टकटनं आलोय मधून. कुठं थांबू? कुठंच निघालाय होय? परत कधी येणार आहे? बरं, इकडनं एंट्री घराकडे यायला. आपण असे शेतातून आलो इकडं. असं मामांचं घर आहे. ह्या छोट्या मामी आहेत आमच्या. या ठिकाणी दुधाचा प्लॅन्ट आहे त्यांचा मामांचा. म्हणजे दूध कलेक्शन करतात भागातनं, याच्यामध्ये स्टोअर करतात आणि मोठ्या दूध डेअरीचा टँकर येऊन इथून भरून घेऊन जातात दूध. आपण जी मला शेती बघितली स्ट्रॉबेरीचा प्लॉट वगैरे, त्याचा ओनर दाखवतो तुम्हाला. हा स्ट्रॉबेरीचे मालक नितीन राव.
नितीन महांगडे, कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली तुम्हाला. तर आज वेदिका म्हणजे माझ्या मुलगीचा पण बड्डे आज, तर आपण तिचा वाढदिवस आपण इथंच साजरा करणार आहे आणि मी इथून घरी निघणार आहे. ही बड्डे गर्ल वेदिका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वेदिका, हॅपी बर्थडे टू यू. तर आता बर्थडे सुद्धा झालेला आहे. तर आपला आजचा हा वेगळ्या प्रकारचा एक व्हिडिओ किंवा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कृपया कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.